शिवाय पूर्ण होत नाही। सध्याच्या उत्तर भारतातील एकही राज्य असं नव्हतं, सध्याच्या उत्तर भारतातील एकही राज्य असं नव्हतं की सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर यांचा विजय घोडा तिथे उधळला नव्हता। मग त्याचे मध्य प्रदेश राज्य असेल, हरियाणा राज्य असेल, गुजरात राज्य असेल, जम्मू काश्मीरच नव्हे, जम्मू काश्मीरच नव्हे तर संपूर्ण पाकिस्तान देशही असेल, ही सर्वच राज्ये सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकरांनी भारत देशाच्या गनिमाचं रक्त सांडून पवित्र केलेली आहेत। भारत देशाच्या गनिमाचं रक्त सांडून पवित्र केलेली आहेत। म्हणूनच 18व्या शतकात मराठा स्वराज्याचे मराठा साम्राज्य झाले। पण काही लेखणी बहादरांनी सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर यांना काही प्रसंगातून शापित योद्धा ठरवण्याचा अट्टहास केला होता। पण मी या झारीतील शुक्राचार्यांना सांगू इच्छिते की हमको मिटा सके ये जमाने में दम नहीं, हमसे जमाना खुद है, जमाने से हम नहीं, जमाने से हम नहीं। होय, सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर यांचा जाणीवपूर्वक अपरिचित ठेवलेला परंतु गौरवशाली असलेला इतिहास घरोघरी पोहोचवण्याचा वसा या तुमच्या राजनंदिनीने घेतलेला आहे। दिल्लीचं तख्त ज्यांनी झुकवलं आणि वाकवलं ते होते आपले राजे मल्हारराव होळकर। राजे मल्हारराव होळकर एक अपराजित योद्धा होते। राजे मल्हारराव होळकर वीरश्रेष्ठ होते। मल्हारराव होळकर रत्नपारखी होते, ज्यांनी महाराणी अहिल्यादेवींसारखे रत्न जगाला दिले। हैदराबाद के निजाम और दिल्ली के निजाम बादशाह मैदान ये जंग में जिनका सामना करने से डरते थे वो थे हमारे राजे मल्हारराव होळकर। मेरा अक्स भी वो, मेरी छाया भी वो, मेरा हमदम भी वो, मेरी सरमाया भी वो, मेरी गीता भी वो, मेरे कुरान भी वो, मेरी पूजा भी वो, मेरी अजान भी वो, मेरा सुकून भी वो, मेरा जुनून भी वो, मेरा होश भी वो, मेरा जोश भी वो, मेरा होश भी वो, मेरा जोश भी वो। इस जहां में उसका कोई नहीं, मेरे ख्वाबे हस्ती पे छाया है जो, कोई पूछेगा कौन है तेरा राह गुजर, मैं कहती हूँ मेरे सुभेदार मल्हारराव होळकर है वो, मेरे सुभेदार मल्हारराव होळकर है वो। आज